बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल परवामध्ये झालेलं देवेंद्र फडणवीसांचं ते एक भाषण माझ्या कानावर आलं, ज्यामध्ये आपल्या हिरमोड झालेल्या भक्तांच्या त्या अंगामध्ये तो प्राण आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी एक भाषण ठोकलं. आता या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अपयशाची कारणं सांगावीत, आपल्या अपयशावर विचारमंथन करावं, पण ते सोडून दिलं. त्यांनी शिवसेनेच्या झालेल्या विजयावर एक गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतात देवेंद्र फडणवीस? ते म्हणतात शिवसेनेला मिळालेल्या जागा या कुठल्या तरी समाजाच्या मतांवर मिळालेल्या आहेत, कुठल्या तरी समाजाच्या. अहो देवेंद्र फडणवीस, तुमच्यामध्ये एवढा दसका दम असेल ना, सरळ सरळ सांगा मुस्लिम मतांच्या आधारावर शिवसेना निवडून आली असं तुम्हाला सांगायचंय. आम्ही सांगतो, आम्ही आमच्या सगळ्या गोष्टींवर विचारमंथन करतो आणि आम्ही खुल्यामध्ये बोलतो, जे काही असेल ते खुल्यामध्ये बोलतो. हे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे बदनाम चाणक्य, चाणक्यांचं नाव खरं तर बदनाम नाही करायचे, चाणक्या व्यतिरिक्त काही शब्द मला सुचत नाही. ते उद्धव साहेबांनी अगदी योग्य शब्द दिलेत, फडतूस, कलंकित, काय काय छान छान शब्द दिलेले आहेत. तेच योग्य आणि चपखल बसतात ह्या माणसावर. हा माणूस, आणि खालून लगेचच आवाज येतो, तुम्हाला हा व्हिडिओ देखील दाखवेल, हिरव्यांच्या मतावर, हिरव्या गुलालावर हे निवडून आले. आता एक लक्षात घ्या, या देवेंद्र फडणवीसांनी, यांच्या बगल बच्चांनी आणि ह्यांच्या त्या सोशल मीडियाने एक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केलाय महाराष्ट्रभरामध्ये. ते काय करतायत? मुस्लिम मतांवर शिवसेना निवडून आली, मराठी मतांवर नाही, मुस्लिम मतांवर. मग आता तुमचा हा आरोप मी कसा खोडून सांगतो ते बघा जरा. खोडूनच काढला आरोप, आणि उदाहरणासकट तुमचा आरोप मी खोडून काढतोय. सगळ्यात प्रथम तुम्ही हा व्हिडिओ पहा, कशा प्रकारे यांनी हिरव्या गुलालाचं नाव घेतलंय. पहा. मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरोशावर मिळाल्या? मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना. कारण सांगतो, मराठी माणसांनी वोट दिलं असतं तर दक्षिण मुंबईमध्ये, वरळीमध्ये, जिथे आदित्य ठाकरेंची कॉन्स्टिट्युएन्सी आहे, फक्त 6,000 मतांचा लीड. मराठी माणसांनी मतदान जर त्या ठिकाणी केलं असतं तर शिवडीमध्ये येथे 30, 35, 40,000 मतांची लीड घ्यायला हवी होती. जर मराठी माणसांनी मतदान त्यांना केलं असतं तर ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळी आणि भांडूप पिऊन 60,000 मतांचा लीड त्यांनी घ्यायला पाहिजे होता. नाही घेऊ शकले, 7 आणि 8,000वर त्या ठिकाणी थांबले. याचा अर्थ मराठी माणूस त्याच्यासोबत गेला नाही. पॉलिटिकल अर्थमॅटिक मध्ये त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर, काही जागांवर एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येतात. राज्याचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा गृहमंत्री ज्यावेळेस ज्यावेळेस ते शपथ घेतात, ज्यावेळेस मंत्रिपदाची शपथ घेतात, त्यावेळेस सांगतात मी सर्वांचं रक्षण करेल, सर्वांसाठी काम करेल. आणि हाच माणूस म्हणतो एका विशिष्ट समाजावर, म्हणजे एका विशिष्ट समाजावरची तुमची चीड ती स्पष्ट दिसून आली. आज बऱ्याचशा गोष्टी तुम्हा सर्वांसमोर मला इथे क्लिअर करायच्या आहेत. सुरुवातीला मी यांचा आरोप पहिला खोडून काढतो, त्यानंतर माझं विश्लेषण चालू करतो. जर तुम्ही म्हणताय, तुम्ही उदाहरण देताना काय उदाहरण दिलात? ते मुंबई ईशान्येचं, म्हणजे संजय दिना पाटील मिहीर कोटेच्या. सर्वप्रथम तुम्हाला मुंबईमध्ये मराठी उमेदवार मिळत नाही, हे तुम्ही मान्य करा. मिहीर कोटेच्या, त्या अगोदर मनोज कोटक, त्या अगोदर किरीट सोमय्या, म्हणजे सगळे गुजराती किंवा मारवाडी उमेदवार द्यायचे ईशान्य मुंबईतून. आणि कशासाठी माहितीये? कारण ईशान्य मुंबईत असलेली जवळपास 3 ते 4 लाखांची गुजराती मतदार, या गुजराती मतदारांवर, म्हणजे परप्रांतीय गुजराती मारवाड्यांच्या मतदारांवर तुम्हाला निवडून यायचंय. हे तुम्ही झाकून ठेवणार, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून. आणि शिवसेनेला मुस्लिमांनी मतदान केलं. आता तुमचा आरोप मी कसा खोडून काढतो पहा. आता ईशान्य मुंबईचं जे तुम्ही नाव घेतलं, त्या ईशान्य मुंबईत 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात. मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि मानखुर्द. आता या मतदारसंघांमध्ये 3 मतदारसंघ, त्यातले 3ही सोडा, मी 2च सांगतो तुम्हाला. एक मुलुंड घ्या आणि एक घाटकोपर पूर्व घ्या. मुलुंड घाटकोपर पूर्व मध्ये गुजराती मारवाडी मतदान हे मराठी मतदानापेक्षा जास्त आहे. होय, लाजिरवाणी बाब आहे, ही लाजिरवाणी बाब आहे, पण हे जास्त आहे, मान्य करून चालूयात.
कारण यांचे महापालिकेत 84 नगरसेवक, 84 पैकी जवळपास 48 नगरसेवक यांचे गुजराती आणि मारवाडी आहेत. ह्यांना मराठी माणसं दिसत नाहीत. बघा आता पुढची माहिती ऐका. ज्यावेळेस मी यांचे आकडे पाहिले, मिहीर कोटेच्याला मुलुंड मधून एकूण मतदान झाले 1,16,421. 1,16,421. मी तुम्हाला मागेही सांगितलं, ज्यावेळेस मी मुलुंडच्या महापालिका वॉर्डचा ज्यावेळेस तो आकडा सांगितला त्याच वेळेस सांगितलं होतं मुलुंड मध्ये गुजराती मतदान हे जवळपास 1,20,000 आसपास आहे आणि त्यातलं 1,16,421 हे मतदान एक गठ्ठा पडलं. आणि जे मराठी मतदान आहे मुलुंड मध्ये, जे मराठी मतदान आहे ते जवळपास 70,000 आसपास आहे. त्या 70,000 मुलुंड मध्ये संजय दिना पाटलांना 55,979 म्हणजे जवळपास 56,000 मतदान पडलं आणि बाकीचं मतदान हे इतर छोट्या मोठ्या अपक्षांमध्ये विभागलं गेलं. आता खरी बाजू पहा. याच्याच बरोबर इथे गुजराती बहुल आहे बरं का. मराठी मतदान हे शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभं राहिलं, पण गुजराती मतदान हे वळलं मिहीर कोटेच्यांच्या बाजूने. आता पुढची माहिती ऐका. घाटकोपर पूर्व मध्ये म्हणजे किती फरक आहे बघा. मगाशी मुलुंडचं सांगितलं 1,16,421 आणि ह्यांना 55,979 म्हणजे जवळपास 60,000 लीड मिहीर कोटेच्याला मुलुंड मधून मिळालं. मी तुम्हाला मागे व्हिडिओ केला होता, मुलुंड हातचं गेलं, ते याचसाठी सांगितलं होतं मुलुंड हातचं गेलं. मुलुंड विधानसभा हातची गेली. त्यानंतर घाटकोपर पूर्व मध्ये मिहीर कोटेच्यांचं मतदान आहे 83,231 आणि संजय दिना पाटलांचं मतदान आहे 49,622 इतकं. म्हणजे इथे पण जवळपास 30 ते 32,000 लीड मिळाली. म्हणजे गुजराती भागामध्ये तुम्हाला मतदान मिळतं, मग आम्ही असं म्हणायचं का मिहीर कोटेच्या किंवा पर्यायाने भारतीय जनता पक्ष, पर्यायाने देवेंद्र फडणवीस, तुम्ही गुजराती मारवाडी मतदानावर किंबहुना तुम्ही परप्रांतीय मतांवर निवडून येता असं आम्ही म्हणायचं का? आमच्या विजयाला झालर लागते ती मुस्लिम मतांची. अरे मुस्लिमांनी मतदान केलं तर होय, छाती ठोक केलं शिवसेनेला मतदान, होय आम्ही, आणि आम्हाला त्याचा गर्व आहे, आम्हाला त्याच्यात गर्व वाटतो. कारण तुम्हाला एक कारण देतो मी. आज मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन सारखा धर्मांध पक्ष, MIM सारखा धर्मांध पक्ष, तो हैदराबादेतला तो पक्ष ज्यावेळेस मुंबईतून जागा उभ्या करायचा त्याला हजारो मतदान मिळायचं. पण ज्यावेळेस शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी पक्षाने यांची सगळी पोलखोल करून टाकली या MIM सारखी. कारण या MIM पक्षाचं मूळ काम आहे भारतीय जनता पक्षाला मदत करणं, आणि ह्याचे तुम्हाला मी पुरावे देतो. MIM हा पक्ष नसून हा भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे, आणि ह्याचा पुरावा हा स्वतः या भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देतात. एकदा हा तुम्ही व्हिडिओ पहा. छत्रपती संभाजीनगरची जागा जर जिंकायची असेल तर इम्तियाज जलील हे रिंगणात असायलाच हवेत असं वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी जाहीररित्या केलंय, आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडतीये. दानवेंच्या वक्तव्यामुळे भाजप आणि MIM यांची छुपी युती आहे की काय याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरतीये. MIM भाजपची बी टीम असल्याचा आरोप सातत्यानं केला जातो, आणि आता रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यामुळे या चर्चेला अधिक बळ मिळाल्याचं बोललं जातंय. तुमची दोस्ती तुटून जाईल ना? कोणाची? तुमच्या दोघांचा हातातला हात निसटून अरे जाईल. दोस्ती म्हणजे आमची दुसरी दोस्ती आहे. नाही की भागवत कराड असो का भाजपचा कोणी उमेदवार असो, त्याला निवडण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलीलला उभं करावंच लागतं. व्हिडिओमध्ये रावसाहेब दानवे म्हणतायत MIM पक्ष म्हणजे जोपर्यंत इम्तियाज जलील सारखा माणूस उभा राहणार नाही तोपर्यंत आम्ही निवडून येत नाही. म्हणजे लक्षात घ्या, ज्यावेळेस मुस्लिम मतदारांना किंवा मुस्लिमांना समजून चुकलं की ही MIM सारखी पार्टी ही आपली मसीहा नाहीये, ही भारतीय जनता पक्षाचं काम करते. आपल्याला जर आपले प्रश्न असतील, आपल्या समस्या असतील, आपलं काही म्हणणं असेल, जर ते मांडायचं असेल तर इथला स्थानिक पक्ष पाहिजे, इथला जो सगळ्यांना घेऊन पुढे जातो. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो जात पात धर्माचं राजकारण करत नाही. शिवसेना कडवट हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण आमचं हिंदुत्व हाताला काम आणि तोंडात राम शिकवतं, हाताला काम. त्यामुळे तुम्हाला काही आणखी आकडे सांगतो. ज्यावेळेस महाराष्ट्रातनं 3-4 जागा हा MIM लढला, विशेषतः मुंबईचं सांगतो. मुंबईमध्ये उत्तर मध्य जिथून
वर्षा गायकवाड ह्या खासदार झाल्यात, त्या मतदारसंघात मुस्लिम संख्या ही लक्षणीय आहे, निर्णायक देखील आहे. अशा ठिकाणी एमआयएमचं मतदान माहिती तुम्हाला काय किती होतं? एमआयएमला मतदान 1531. हे शक्य आहे? हे शक्य नाही. पण मुस्लिमांनी दाखवून दिलं यावेळेस भारतीय जनता पक्षाला जे जे बी टीम म्हणून काम करतील ना, त्या सगळ्यांना लाथाडून टाकायचं. होय, शिवसेनेचं हिंदुत्व हे हाताला काम सांगतं, हृदयात राम सांगतं आणि सर्वांना घेऊन पुढे जातं. वंचित असतील, बहुजन असतील, ओबीसी असतील, मराठा असतील, ब्राह्मण असतील, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, सगळ्या जाती धर्मांना घेऊन शिवसेना पुढे चाललेली आहे. आणि शिवसेनेचा हा अश्व हा कोणी रोखू शकत नाही. मी तुम्हाला पुण्याची जागा सांगतो. मला वाटतं अनीस खुंडके म्हणून त्यांचा कोणी उमेदवार होता पुण्यामध्ये एमआयएमचा. विचार करा, पुण्यामध्ये 860चं मतदान होतं या एमआयएमला. फक्त भिवंडीमध्ये 1741 मतदान होतं एमआयएमला. अब्दुल हसन खान, मोहम्मद अकरम अब्दुल हसन काहीतरी नाव आहे त्याचं. धाराशिव मध्ये सिद्दीक बावडीवाले यांना फक्त 2060चं मतदान होतं. म्हणजे धाराशिव मध्ये, भिवंडीमध्ये, उत्तर मध्यमध्ये अशाच जागा एमआयएमने निवडल्या होत्या जिथे मुस्लिम मतदान हे फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि जिथे मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट करून यांचा फायदा करून द्यायचा या भारतीय जनता पक्षाचा हे धोरण असताना अशा ठिकाणी मुस्लिमांनी यांना यांची जागा दाखवून दिली. अहो, एवढंच काय, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील इम्तियाज जलीलला तितकं मतदान पडलं नाही जे 2019ला पडलं होतं. हे लक्षात घ्यायला हवं. आता तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हा सर्वांच्या समोर मी घेऊन येतो. एक वारंवार अशा प्रकारचं एक मीम्स बनवले जातात, एक विनोद बनवला जातो. कशा प्रकारे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी औरंगजेबाला आपला भाऊ मानलं होतं वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या. तर मला आजच सकाळी एक असं व्यंगचित्र माझ्या समोर आलं. हे जाणून बुजून भारतीय जनता पक्षाच्या मीडिया सेलकडनं पुढे केलं जातं. औरंगजेबापाशी उद्धव साहेब बसलेले दाखवले आहेत. तो वारंवार उद्धव साहेबांचा तो एक डायलॉग वारंवार असा तोडून मोडून दाखवला जातो औरंगजेबाविषयीचा, की औरंगजेब माझे भाऊ आहेत. आता लक्षात घ्या, औरंगजेब माझे भाऊ आहेत जे उद्धव साहेब म्हटलेत ना, ते अतिशय सत्य म्हटलेले आहेत. पण तो औरंगजेब नेमका कोणता? तो विध्वंसक औरंगजेब नाही, औरंग्या, ज्याला आम्ही औरंग्या म्हणतो. तो उत्तरेतून आला तो औरंगजेब नाही. त्याचं थडगच आम्ही म्हणतो, त्याची कबर पण नाही, त्याचं थडगं आम्ही म्हणतो. आणि त्या औरंग्याला आम्ही कायम औरंग्याच म्हणणार, औरंग्या. जो छत्रपती शिवरायांच्या जीवावर उठला होता तो औरंग्या. आम्हीच नाही, शिवसेनेचे पक्षप्रमुख ज्या ज्या वेळेस औरंगजेबाचा उल्लेख करतात त्याला औरंग्या असंच संबोधतात. उभ्या महाराष्ट्रातला शिवसैनिक त्याला औरंग्या असंच म्हणतो. पण ज्या औरंगजेबाचा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी उल्लेख केला होता तो औरंगजेब हा भारतीय सैन्यातला एक जवान होता, काश्मीरामधला एक जवान होता. आणि ज्या वेळेस या जवानाची हत्या घडवण्यात आली आतंकवाद्यांकडनं, अतिरेक्यांकडनं, ज्यावेळेस या जवानाची हत्या करण्यात आली, तो प्रसंग शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी भर सभेत मांडला होता. आणि तो औरंगजेब हा आमचा भाऊ आहे, तो आमचा आहे, हे त्यांनी सांगितलं होतं. पण त्यातलं फक्त औरंगजेब आमचा आहे अशाच प्रकारचं विधान बाहेर पसरवण्यात आलं होतं. जरा एकदा हा व्हिडिओ पहा, शिवसेनेचे पक्षप्रमुख नेमकं काय म्हणाले होते. आणि भारतीय जनता पक्ष हे सगळं काही नीट चाललं असताना कुठेतरी कोणाला तरी सुपारी देते, मग कोणाचा तरी भोंगामध्ये वाचतो, कोणाला तरी हनुमान चालीसामध्ये सुटतं, कोणतरी कुठे थडगावती जाऊन डोकं टेकतं. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. इकडे सुद्धा काही मुसलमान शिवसैनिक आले असतील ना, आले असतील. आहात ना रे इकडे? का तुम्ही शिवसेनेत? का तुम्हाला माहित नाही हिंदुत्ववादी शिवसेना आहे? पण त्यांना कळलेलं आहे की हिंदुत्व शिवसेनेचं कसं आहे. जो एक उल्लेख मी 2-3 वर्षापूर्वीच्या दसरा मेळाव्यात केला होता ते मुद्दामून सांगतो. हिंदुत्व शिवसेनेचं कसं आहे हे पुन्हा एकदा सांगतो. जास्त पाठी जाण्याची गरज नाही. आज जे काश्मीरमध्ये चाललेलं आहे, प्रत्येक काश्मीरी पंडिताची टिपून टिपून हत्या होते आहे. असाच एका सैनिक होता, एक सैनिक होता. ठीक आहे, जरा थांब. असाच एक सैनिक होता आणि तो सैनिक आपल्या देशाकडनं लढत होता. अनेक अतिरेकी त्याने मारले होते. गनमॅन होता तो. सुट्टीवरती म्हणून निघाला, घरी जायला निघाला, त्याचं मधल्यामध्ये अपहरण केलं गेलं. अपहरण केल्यानंतर शोधाशोध सुरू झाली आणि मग एके दिवशी छिन्न विछिन्न झालेला, हाल हाल करून मारलेला
त्याचा मृतदेह हा लष्कराला सापडला. कोण होता तो सैनिक? नाव माहिती आहे त्याचं नाव होतं औरंगजेब, जो आपल्या देशासाठी शहीद झाला. काय म्हणायचं? छे तो आमचा नाही, मुसलमान होता. नाही, तो माझ्या देशासाठी लढला. जो हा देश माझी मातृभूमी समजतो, माझ्या देशासाठी जो मरायला तयार आहे, तो धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे, हे आमचं हिंदुत्व. सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं जे नॅरेटिव्ह आहे, जे सेट करण्याचा प्रयत्न करतात, एक खोटं समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतात, ते खोटं कुठेतरी कापून काढायचं, त्याला खोडून काढण्याचा प्रयत्न हा एक छोटेखानी प्रयत्न शिवसेना एक वादळच्या मार्फत मी तुम्हा सर्वांपर्यंत केलेला आहे. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतोय. शिवसेना मुस्लिम मतांवर निवडून आली का? तर होय आली. शिवसेना मुस्लिम नाही, शिवसेना हिंदू नाही, शिवसेना दलित नाही, शिवसेना ख्रिश्चन नाही, शिवसेना सर्व जाती धर्मांच्या मतांवर निवडून आलेली आहे, सर्वांच्या मतांवर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सारे आम्ही शिवसैनिक मानतो. छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारे, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे, या सर्वांना आम्ही शिवसैनिकच मानतो. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.